ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुसळधार झालेल्या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका हा धाराशिव जिल्ह्याला पडलेला आहे आणि आज याच धाराशिव जिल्ह्याच्या आपण ज्या शेतामध्ये आहोत ते आलेले आहोत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे नुकसान आहे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। याच ठिकाणी आहे ते आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा जो दौरा आहे तो करत आहेत। याच ठिकाणी दौरा करत असताना ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे त्यांच्यासोबत आहेत। त्यासोबतच ही संपूर्णपणे मदत घेऊन आलेले बाजीराव चव्हाण देखील आहेत। आपण स्थानिकांशी बोलूया पहिलं नक्की त्या दिवसाचं काय हा संपूर्ण प्रसंग होता। मावशी, काय कसं पाणी साचलेलं होतं, काय नक्की झालेलं होती परिस्थिती, काय पाणी एका एकीतच आलंय, असं चढत चढत पाणी आलं। मग घरापासून आले आम्ही, लेकरं काढली 4 आहे ती सून लावली दुसरीकडे, आम्ही 3 जण इथं आहे माय लेकरं। आणि मग लोकांच्या वस्तीवर गेलो, परांड्याला राहायला गेलो, सारं भिजलंय समजा जाग्यावर तसंच आहे। हा, आम्ही नुसता लेकरं जीव वाचवलाय, हा दुसरं काय नाही। आता मदत तुम्हाला मिळाली का? या ठिकाणी उपमुख्यमंत्री देखील आलेत, मदत देणार आहेत, काय त्यांना सांगणं असेल, काय घराघरातलं काय गेलेलं, काय घराघरातलं सारंच गेलंय म्हणायचं, काय बघितलंच नाही। आम्ही येऊन बसलोय पाणी वसारल्यापासून तिथं दारात। पहिल्यांदा कोणतरी अधिकारी आलाय का या ठिकाणी, किंवा मग या ठिकाणी डायरेक्ट आता उपमुख्यमंत्री आलेत, काय सांगाल? आता उपमुख्यमंत्री डायरेक्ट तुम्हाला भेटायला आलेत, काय सांगाल? बरं वाटतंय कोणतरी भेटायला आलंय, मदत घेऊन आलंय? होय की, मग बरं वाटतंय की। लय पाणी होतं, 3 दिवस झालं पाणी आज इथं। तुमच्याकडे काय होती परिस्थिती? भरपूर पाणी, अशीच परिस्थिती आमच्यात बी। साहेब भेटायला आले तर अतिवृष्टी झाल्यामुळं साहेबांनी आम्हाला सगळ्या जनतेची एकच मागणी की साहेबांनी सगळ्यासाठी मदत करावा। साहेबाला जाण पहिलंच आहे तर साहेब भेटायला आलेलं, सगळेच आण पाय सगळ्याचं जीवन विस्कळीत झालेलं आहे। त्याच्या जी मदत देणार ती तुम्हाला उपयोगी पडेल? हा, जी मदत येणार आहे ती आमच्या लेकरा बाळासाठी उपयोगी पडणार आहे। तुम्ही काय सांगाल? हो, एकदम सत्य आहे। जे का झालं, 39 लोक आमची बाहेर काढली, म्हणजे बाहेर न आलेली, त्यांना मदत आम्ही केली। आणि त्यातून ही जी चाललंय ती नंबर 1च चाललंय, मदत पाहिजे, मदत केली तर जगायला साधन राहील। शेताच्या बांधावरती उपमुख्यमंत्री आलेत, काय वाटतंय? शेताच्या बांधावर एकदम आनंद वाटतोय। मुख्यमंत्री साहेबांचं आमच्याकडे स्वागत आहे। काहीतरी मदत देणार आहे तर ती एक हो, शेतकऱ्याची कणवाळ इथं, आणि ती एक शेतकऱ्यासाठी काहीतरी करणार आहे इथं, ही आमच्या माग नाही, बाकीचं काही नाही। आपण पाहिलं तर ही जी मदत उपमुख्यमंत्री घेऊन आलेले आहेत, अत्यंत महत्वाची मदत यांना देखील ठरणार असल्याचं या ठिकाणी सांगतात। आपण संपूर्णपणे परिसर पाहिला तर हा शेतीच्या खाली गेलेला, पाण्याच्या खाली गेलेला शेत हे संपूर्ण आहे। त्यांची संपूर्ण जमीन आहे ती देखील गेलेली होती, घराच्या छतापर्यंत हे संपूर्णपणे पाणी होतं। आणि त्याच आज शेताच्या बांधावरती उपमुख्यमंत्री हे संपूर्णपणे प्रशासन घेऊन उतरलेले आहेत। जी स्थानिकांना मदत देण्याचं काम आहे ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच ही मदत स्थानिकांना मोठ्या प्रमाणात उपयोगी पडण्यात असणार देखील या ठिकाणी त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। व्हिडिओ हॅरिस नेगीसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, धाराशिव। बोला। आज ही शेती जी आहे ही पूर्ण शेती पाण्यात गेली, जनावरं गेली, सगळं गेलेलं पाण्यात आहे। ह्या शेतकऱ्यासाठी की आज शेतकऱ्याच्या डोळ्यातनं पाणी तर मुख्यमंत्र्याच्याच आल्याप्रमाणे ही शेतकऱ्याची आहे ते आमच्या शिंदे साहेबाच्याच आल्याप्रमाणे धरायचं। आणि ह्या शेतकऱ्यासाठी काहीतरी मदत पाहिजे। ह्या शेतकऱ्याचं थोडंफार धान्य होतं ती पण गेलं, लेकराची कपडे काय असेल काही राहिलं नाही। सध्या जीवन जगायची पंचायत आहे। अतिवृष्टी झाल्यामुळं त्यांनी काहीतरी शेतकऱ्यासाठी करावं एवढी अपेक्षा आहे। डोळ्यात लेकरांसाठी, आणि लेकरांचं राहू द्या, पण जनावरांसाठी काहीतरी ह्या निसर्गानं केलं, काहीतरी चुकलं, पण साहेबांनी काहीतरी जनतेसाठी करावं एवढी अपेक्षा आहे आमची। हा, साहेबांनी डोळ्यातलं अश्रू पुसायचं, शेतकऱ्यासाठी किंवा गोरगरिबासाठी भरपूर मदत करावी ही एवढी अपेक्षा आहे आमची, बाकीची काही नाही। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।